सगळ्या पेशंटना सांगते की 5 पांढऱ्या पदार्थांपासून लांब. ओके, कोणकोणते ते? त्यातले पहिलं म्हणजे गहू. गव्हाचं पीठ, मैदा. लोक फक्त मैदा घेतात आणि गहू रुटीनली खात असतात. बट व्हॉट इज मैदा? तो पण गव्हापासून बनलाय, कारण त्याच्यात ग्लुटेन आहे. गव्हामध्ये पण ग्लुटेन आहे. गव्हाचं पीठ. दुसरं आहे ते म्हणजे दूध. आता दुधाबद्दलचं फक्त थोडंसं हे आहे की आजकाल दुधात भेसळी खूप होत आहेत, त्यामुळे दूध वाढीचे इंजेक्शन वगैरे दिले जात आहेत. त्यामुळे शक्यतो मी दूध अवॉइड करा. पण जे तुम्ही जर नॅचरल विदाउट इंजेक्शन किंवा तुम्ही फक्त पाला पाचोळ्यावर येतात तर यू कॅन द थिंग, पण 2 वेळा साय काढून असं दूध घेतलं पाहिजे. ओके म्हणजे हे इतकं बारकावा आम्हाला करावा लागतो. तिसरं असतं ते साखर, चौथा आहे ते मीठ, आणि 5वा पदार्थ आहे तो म्हणजे पॉलिश राईस, की जो कार्बोहायड्रेट जास्त तुम्हाला हे करत असतो. तर ह्या पदार्थांपासून लांब राहा, कारण साखर म्हणजे ग्लुकोजचं जेव्हा पचन होतं तेव्हा त्याच्यातून कॅलरीज वाढतात. तेवढ्या कॅलरीज शरीराने नाही बर्न केल्या. जसं आपल्या लाईफस्टाईल मध्ये आपण बैठी जीवनशैली, एक्सरसाइज नाहीये, तर त्याच्यामध्ये साखर जर समजा तेवढे कॅलरीज नाही बर्न झाल्या तर त्या डिरेक्टली फॅट मध्ये कन्वर्ट होत असतात. त्यामुळे साखर ही ऑलवेज डेंजरस. लगेच दुसरा प्रश्न येतो, मग गुळ खाऊ का डॉक्टर? नाही, म्हणजे साखर आणि गुळ दोन्ही ऊसापासूनच बनलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तेवढंच ग्लुकोजचं हे आहे. आणि आता पूर्वीसारखा गुळ मिळत पण नाहीये. पूर्वी नॅचरली भेंडीची झाडं वगैरे घालून त्याची मळी काढली जायची आणि मग तो सेंद्रिय गुळ मिळायचा. आता थोडं तरी केमिकल हे वापरतात.